सांग. हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर कालच्या आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण कसोट्यांचा वापर कसा करायचा ते शिकलो आपण. त्याच्यामध्ये आपण 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची कसोटी, 6, 7, 8 आणि 9 इथपर्यंत आपण कसोट्यांचा अभ्यास केला आणि त्यांचा वापर कसा करायचा भाग देताना ते सुद्धा आपण जाणून घेतलं. तर आजच्या पुढच्या भागामध्ये आपण 10वी कसोटी आणि 12वी कसोटी शिकणार आहोत. सोबतच 36ची कसोटी आणि 72ची कसोटी सुद्धा आहे, परंतु तिथपर्यंत शिकण्याची काही गरज नाही. 12 पर्यंतच्या कसोट्या पार झाल्या तरी आपल्याला भाग देण्यासाठी इथपर्यंत खूप आहे. त्याच्यानंतरचा जो भाग राहील आपला समसंख्येनंतर 15वी समसंख्या काढणे किंवा एखादी विषम संख्या दिलेली आहे त्या विषम संख्येनंतर 5वी विषम संख्या काढणे, हा टॉपिक आपण कंटिन्यू करणार. चल, 10वी कसोटी किंवा 10ची कसोटी. 10ची कसोटी तर ही कसोटी एकदम सोपी आहे. 10ची कसोटी, 10ची कसोटी. तर अशी संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आलेला असेल तर तिथे समजून जायचं त्या संख्येला 10 ने निशेष भाग जाते. ते अगदी इझी आणि साधी सोपी भाषेत 10ची कसोटी आहे. कोणतीही एखादी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 हा अंक आलेला असेल तर समजून जायचं त्या संख्येला 10 ने निशेष भाग जाते. ठीक आहे. संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक, एकक स्थानी 0 हा अंक आल्यास त्या संख्येला 10 ने निशेष भाग जाते. त्या संख्येला 10 ने निशेष भाग जाते, निशेष भाग जातो. आता एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. जसं फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल दिलेलं आहे 25,540. तर मग या संख्येला आपण 10 ने निशेष भाग जातो का? तर बिलकुल 10 ने निशेष भाग जातो, कारण 0 काय होते कॅन्सल. मग याचं उत्तर किती राहील? 2554. हे झालं आपलं सोपी भाषेमध्ये उत्तर. त्याच्यानंतर आहे 11ची कसोटी. 11ची कसोटी IMP आहे. एक्झाम मध्ये एखाद्या वेळेस आपल्याला विचारू शकते किंवा भाग देण्यासाठी आपल्याला 11ची कसोटी माहिती असणं गरजेचं आहे. मग 11ची कसोटी म्हणजे काय? 11ची कसोटी म्हणजे काय? तर सोपी आहे 11ची कसोटी. 11च्या कसोटीमध्ये काय करायचं आपल्याला? फॉर एक्झाम्पल 11ची कसोटी तर तिथे आपण एक्झाम्पल सोबत घेऊ एक. ही एक संख्या दिलेली आहे आपल्याला 79,794. आता या संख्येला 11 ने निशेष भाग जाते किंवा नाही ते चेक करायचं आपण. ठीक आहे. 79,794. तर इथे काय करायचं आपल्याला? अल्टरनेट नंबर घ्यायचे आहे आणि त्यांची ऍडिशन करायची आहे. अल्टरनेट नंबर म्हणजे काय? जसं आपण एकक स्थानचा अंक घेतलेला आहे तर एक अंक सोडून नंतर त्याच्यानंतरचा दुसरा अंक घ्यायचा आहे, पुन्हा एक अंक सोडून त्याच्यानंतरचा चौथा अंक घ्यायचा आहे, तिसरा अंक. तर इथे बघा मी एकक स्थानचा हा अंक घेतलेला आहे 7. एक अंक सोडला, पुन्हा पुढे आलो, पुन्हा एक अंक सोडला आणि पुन्हा पुढे आलो आणि यांची केली आपण बेरीज. काय करायचं? यांची बेरीज. मग 7 + 7 + 4 यांची ऍडिशन किती होते? 7 आणि 7 14, 14 + 4 म्हणजे किती? 18. पुन्हा काय करायचं? आता समस्थानचे अंक घ्यायचे, समस्थानच्या अंकांची करायची बेरीज. मग इथे समस्थानचा अंक कोणता आहे? 9 आहे की नाही? मग 9 + 9 किती झाले?
18. मग इथे लिही तुम्ही 9 + 9 बरोबर किती 18. आता एकक स्थानच्या अंक मिळून एकक स्थानचे अंक मिळून येणारी जी बेरीज आहे आणि दशक स्थानचे अंक मिळून म्हणजे समस्थान हे विषम स्थान आपलं विषम स्थान आणि विषम स्थान त्याच्यानंतर समस्थान आणि समस्थान. मग विषम स्थानच्या अंकांची बेरीज केली आपण आणि समस्थानाच्या अंकांची बेरीज केली. आता येणारी जी बेरीज आहे ही बेरीज जर इथे 18 आली इथे 18 आली. आता एक तर तुम्ही याची ऍडिशन करा. याची ऍडिशन केली तर किती येते 36. मग यांच्या ऍडिशन ला जर 11 ने निशेष भाग जात असेल तर समजून जायचं या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. किंवा यांची वजाबाकी जर 0 येत असेल यांची वजाबाकी जर 0 येत असेल तरी सुद्धा त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. आता इथे जर आपण चेक केलं विषम स्थानच्या अंकांची बेरीज 18 समस्थानच्या अंकांची बेरीज किती आली 18. मग यांची बेरीज तर 36 येते परंतु 36 ला 11 ने निशेष भाग जात नाही. बट 18 - 18 केल्यानंतर आपल्याला काय मिळते 0 आणि जर 0 मिळत असेल तर समजून जायचं त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. तर आता इथे आपण या संख्येला 11 ने निशेष भाग देऊन बघू. अकरा ने निशेष भाग देऊ आपण. 11 × 11 11 × 7 77. मग हे 7चा भाग दिला आपण 11 × 7 77. 79 - 77 म्हणजेच किती राहिले 7 राहिले. 7 वरती आपण हा अंक ठेवला पुढचा 7 पुन्हा 77 झाले. 11 × 7 किती 77 पुन्हा किती झाले 0. एक मिनिट. हा आपण भाग दिला कितीचा 79 ला आपण 11 ने निशेष भाग दिला. मग 7चा भाग गेला 11 × 7 किती 77 उरले किती 2. 79 - किती 77 म्हणजे किती 2. 2वरती आपण 7 ठेवले. पुन्हा आपण 27 ला भाग देऊ. 27 ला 11 ने निशेष भाग देऊ आपण. 11 दोन्ही किती 22. मग 27 - 22 म्हणजे किती राहिले 5. त्याच्यानंतर आपण 9 हा अंक ठेवला 59 झाले आणि 59 या अंकाला आपण संख्येला 11 ने पुन्हा भाग दिला. कितीचा भाग जाईल 11 × 5 = 55 आणि 11 × 5 = 55 म्हणजेच 59 - 55 म्हणजे किती 4 आणि 4 वरती आपण हा अंक ठेवला 4 म्हणजे किती 44 आणि 44 या संख्येला 11 ने निशेष भाग जातो का तर बिलकुल जातो आहे की नाही. 11 × 4 किती 44. मग आता 79,794 ला आपण 11 ने निशेष भाग दिला आणि निशेष भाग दिल्यानंतर आपलं उत्तर किती आलं 7254. निशेष भाग जाणे म्हणजेच काय बाकी 0 राहणे. आता भाग तुम्ही उभ्या पद्धतीने सुद्धा देऊ शकता किंवा आडव्या पद्धतीने सुद्धा देऊ शकता परंतु स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून उभा भाग देणं याच्यामध्ये खूप सारा वेळ जाईल आपल्याला. त्याच्यामुळे आपण अशी प्रॅक्टिस करतो जनरली की हा जो आपल्याला या पद्धतीचा भागाकार करता आला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुमची प्रॅक्टिस जर उभा भाग देण्याची असेल तर ती कमी करून या पद्धतीने आपण तो भाग दिला पाहिजे. ठीक आहे. पुन्हा आपण एक 11च्या कसोटीसाठी एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल $57,442. मग ही संख्या दिलेली आपल्याला 57,442. मग या संख्येला 11 ने निशेष भाग जाते का हे चेक करायचं आता आपल्याला. मग पुन्हा आपली प्रोसेस तीच आहे. समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज येणारी जी बेरीज राहील त्या बेरजेची पुन्हा बेरीज करा. ही बेरीज जर 11च्या पटीत येत असेल किंवा या बेरजेची वजाबाकी ही जर 0 येत असेल समजून जातं त्या संख्येला 11 ने निशेष भाग जाते. मग आता आपल्याला संख्या दिलेली आहे. $57,442 आपल्याला एक संख्या दिलेली आहे. आता या संख्येला 11 ने निशेष भाग जाते का. मग इथे बघा विषम स्थानचे अंक घेऊ आपण 5 4 आणि हे पुन्हा किती 2. किती झाले 5 आणि 4 9. 9 + 2 किती 11. मग 5 + 4 + 2 5 + 4 9. 9 + 2 म्हणजे किती 11. पुन्हा आपण समस्थानचे अंक घेऊ आणि समस्थानचे अंक किती आहेत 7 + 4. 7 + 4 म्हणजे किती पुन्हा इथे 7 + 4 बरोबर किती येईल 11.
आता विषमस्थानच्या अंकांची बेरीज झाली 11 आणि समस्थानच्या अंकांची बेरीज झाली 11. रूल काय सांगते आपला, जर ही जी बेरीज आहे याची पुन्हा बेरीज करा, 11 + 11 किती येते 22. मग या 22 या संख्येला 11 ने निशेष भाग जाते का? तर बिलकुल जाते. याचा अर्थ 57,442 या संख्येला 11 ने निशेष भाग जायला पाहिजे. ओके. किंवा आपण 11 आणि 11 याची वजाबाकी जरी केली तर वजाबाकी मिळते आपल्याला 0. याचा अर्थ दिलेल्या संख्येला 11 ने निशेष भाग जायला पाहिजे. तर आता आपण ते चेक करू. बघा, 11 ने भाग देऊ आपण. 11 × 11, 11 × 5 = 55. 57 - 55, 57 मधून 55 जर काढले आपण तर किती राहते 2. 2 वरती हा अंक ठेवला आपण 4, म्हणजे किती झाली 24. पुन्हा आपण भाग दिला, 11 दोन्ही किती 22, 2चा भाग दिला आपण, 24 मधून 22 गेले किती राहिले 2, आहे की नाही. पुन्हा आपण 4 हा अंक ठेवला, पुन्हा 24 झाले. पुन्हा आपण 24 ला 11 ने निशेष भाग देऊ आणि 11 ने निशेष भाग दिल्यानंतर पुन्हा कितीचा भाग जाईल 2चा. 11 दोन्ही किती 22, 24 मधून 22 गेले पुन्हा 2 आणि पुन्हा हा अंक ठेवला आपण शेवटचा 2. पुन्हा 22 ला आपण भाग देऊ, 11 दोन्ही किती 22. मग आपलं उत्तर आलं 5222. म्हणजे 57,442 या संख्येला भाग दिल्यानंतर आपलं उत्तर 5222. याचा अर्थ दिलेल्या संख्येला 11 ने निशेष भाग गेला. परंतु हे फास्ट कॅल्क्युलेशन आपण कसं काढू शकलो किंवा या दिलेल्या संख्येला 11 ने निशेष भाग जाईलच हे कसं समजलं आपल्याला, तर ते समजण्यासाठी सोपी आणि साधी एकदम इझी ट्रिक्स दिलेली आहे. हे ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट, 12ची कसोटी. आता 11 पर्यंत कसोट्या जरी आपण पाठ केल्या तरी खूप आहे. 12ची, 36ची किंवा 72ची कसोटी आपल्याला घेण्याचे काही काम नाही. ठीक आहे. परंतु आपण 12ची एक शेवटची कसोटी घेऊ. आता 12ची कसोटी म्हणजे काय, अशी संख्या ज्या संख्येला ऍट ए टाइम 3 ने आणि 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 12 ने भाग जायला पाहिजे. जसं एखादं एक्झाम्पल दिलेलं आपल्याला, (4,644) ही संख्या दिलेली आहे. आता या संख्येला 12 ने निशेष भाग जाईल का हे चेक करायचं आपल्याला. मग हे चेक करण्यासाठी आपल्याला एक स्टार पॉइंट माहिती पाहिजे. इथे तो स्टार पॉइंट म्हणजे कोणता, दिलेल्या संख्येला, एखादी संख्या दिलेली असेल आपल्याला, दिलेल्या संख्येला एकाच वेळेस 3 आणि 4 ने निशेष भाग जायला पाहिजे. 3 आणि 4 ने निशेष भाग जाणे हे जर पॉसिबल असेल तर समजून जायचं दिलेल्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. आता 3ची कसोटी आणि 4ची कसोटी आपल्याला माहित आहे. 4ची कसोटी म्हणजे काय, जर शेवटच्या 2 अंकाला 4 ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग जाते. आता इथे शेवटचे 2 अंक म्हणजे एकक आणि दशक स्थानची मिळून जी संख्या तयार होते इथं 44 झाले. मग 44 या संख्येला 4 ने निशेष भाग जाते का, जाते. 4ची कसोटीच आहे आपली. म्हणजे याचा अर्थ काय झालं, 4,644 या संख्येला 4 ने निशेष भाग जायला पाहिजे. त्याच्यानंतर 3ची कसोटी काय आपण याच्या अगोदर शिकलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण, जी संख्या दिलेली आहे त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करा. जसं इथे एक्झाम्पल 4 + 6 10, 10 + 4 म्हणजे किती 14 आणि 14 मध्ये पुन्हा 4 ऍड केले आपण तर किती होते 18. मग 18ला 3 ने निशेष भाग जाते का, जाते. याचा अर्थ या संख्येला 3 ने सुद्धा भाग जात आहे आणि 4 ने सुद्धा भाग जात आहे. मग आता चेक करू आपण या संख्येला 12 ने निशेष भाग जाईल का. ठीक आहे, चला लक्ष द्या. 4,644 भागेला किती 12. चला भाग द्या. 12 3 36,
आहे की नाही. 3चा भाग दिला आपण, 12 3 36, किती राहिले 104, 12 8 96. मग 8चा भाग दिला आपण पुन्हा, किती राहिले, हे 4 ठेवले आपण, 104 मायनस 96 म्हणजेच किती 8, 8वरती किती पुन्हा 4 ठेवले आपण शेवटचे, 12 7 किती 84. मग इथे पूर्ण भाग दिला आपण 4644 ला, 12 ने निशेष भाग, त्याचं उत्तर किती आलं 387. म्हणजे आपलं जे कन्क्लुजन होतं की एखादी संख्या दिलेली आहे, त्या संख्येला जर आपण 3 ने आणि 4 ने निशेष भाग दिलेला असेल तर त्या संख्येला 12 ने सुद्धा निशेष भाग जाते. तर आपल्याला या कसोट्या पाठ कशासाठी पाहिजे, जेव्हा आपलं चॅप्टर पर्सेंटेज चालू होईल किंवा सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, रेल्वे, काळकाम वेग या टाईपचे चॅप्टर चालू होईल, तिथे आपल्याला कॅल्क्युलेशन फार महत्वाचे आहे आणि ते कॅल्क्युलेशन आपल्याला अगदी फास्ट एकदम इझी पद्धतीने येता आले पाहिजे. याच्यासाठी आपल्याला कसोट्याचा वापर करणं गरजेचं आहे. तर 12ची कसोटी पर्यंत तुम्ही कसोट्या पाठ ठेवा, ह्या कसोट्या महत्वाच्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 36ची कसोटी आहे, परंतु लक्षात ठेवण्याची गरज नाही आपल्याला. 36ची कसोटी म्हणजे काय, एखाद्या संख्येला ऍट अ टाइम एकाच वेळेस 9 ने किंवा 4 ने भाग जात असेल तर तिथे 36ची कसोटी लागू पडते. त्याच पद्धतीनं 72ची कसोटी आहे. ठीक आहे. तर त्या दोन कसोट्या नाही केल्या तरी चालेल, त्याचा काही उपयोग होत नाही. ठीक आहे. तर 12च्या कसोट्यापर्यंत आपल्याला पाठ ठेवायचे आहे. 12ची कसोटी काय सांगते आपल्याला, एखादी संख्या दिलेली आहे, त्या संख्येला एकाच वेळेस 3 ने आणि 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 12 ने निशेष भाग जाईल. आणि याच्यामधली इम्पॉर्टंट कसोटी आहे पुन्हा 11ची कसोटी, जे आपण आताच पाहिलेली आहे. 11ची कसोटी काय सांगते आपल्याला, एकक समस्थानचे अंक आणि विषम स्थानच्या अंकांची जी बेरीज आहे, जसं इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं होतं, इथे बेरीज किती आली होती 18, पुन्हा यांची बेरीज केली किती येते 36. एक तर बेरीज करा किंवा वजाबाकी करा. बेरीज जर 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जाईल, आणि जर वजाबाकी केल्यानंतर जर 0 येत असेल तरी सुद्धा त्या संख्येला 11 ने निशेष भाग जाईल. तर पूर्ण आपल्या कसोट्याचा वापर आपण करणं शिकलो. ठीक आहे. तर आपण थोडक्यात एकदम फास्ट मध्ये कसोट्या पुन्हा रिव्हिजन करून घेऊ आणि पुढचा जो पोर्शन आहे त्याला सुरुवात करू. चला लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण 2ची कसोटी पाहिलेली होती. 2ची कसोटी, 2ची कसोटी काय सांगते आपल्याला, अशी एखादी संख्या दिलेली असेल, कशी, अशी एखादी संख्या दिलेली आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 यापैकी एखादा अंक आलेला असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. नेक्स्ट 2 नंबर 3ची कसोटी. 3ची कसोटी काय सांगते आपल्याला, सर्व अंकांची बेरीज, सर्व अंकांची बेरीज बेरजेला 3 ने भाग जाणे, 3 ने भाग जाणे. ठीक आहे. सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर तिथं 3ची कसोटी लागू पडते. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट लक्षात ठेवायचा आपल्याला, 4ची कसोटी. 4ची कसोटी, 4ची कसोटी काय म्हणते आपल्याला, शेवटचे किती 2 अंक, शेवटचे 2 अंक, शेवटच्या 2 अंकाला 2 अंकाला 4 ने भाग जाणे, किंवा आपल्याला तिथे लक्षात ठेवायचं आहे शेवटचे 2 अंक काय पाहिजे 0, शेवटचे 2 अंक 0, 2 अंक 0. तर हा पॉइंट इथे लक्षात ठेवा. 5ची कसोटी इझी आहे एकदम. ठीक आहे. पॉइंट नंबर 4, 5ची कसोटी. आता 5ची कसोटी म्हणजे काय, जर एकक स्थानी कोणता अंक पाहिजे, एक तर 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक आलेला असेल तर समजून जायचं त्या संख्येला 5 ने निशेष भाग जाते. पॉइंट नंबर 5, 6ची कसोटी. 6ची कसोटी आपण शिकलो, कशाला म्हणतात 6ची कसोटी, अशी संख्या ज्या संख्येला एकाच वेळेस ऍट अ टाइम 3 ने किंवा 2 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने सुद्धा निशेष भाग जाईल. कितीने, संख्येला
3ने किंवा 2ने भाग जाणे, 3ने किंवा 2ने भाग जाणे. तर ह्या कसोट्या 5 पॉइंट इथे लक्षात ठेवायचे, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. 2 ची कसोटी, 3 ची, 4 ची, 5 ची आणि 6 ची कसोटी. त्याच्यानंतर जाऊ आपण पॉइंट नंबर 6. 7 ची कसोटी आहे नाही, परंतु ज्या संख्येला, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जिथं आपल्या सगळ्या कसोट्या फेल राहील तिथे आपल्याला पाडेपाठ पाहिजे. ते पाडे म्हणजे कोणते? एक तर 7चा पाडा माहिती पाहिजे आपल्याला, त्याच्यानंतर शक्यतो 13चा पाडा, त्याच्यानंतर 17चा पाडा, त्याच्यानंतर 19चा आणि महत्वाचं म्हणजे 23चा पाडा. इथपर्यंत आपल्याला हे महत्वाचे पाडे आहे, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन साठी यांची गरज पडणार कधीतरी. कमीत कमी ऍटलिस्ट हे 5 जरी पाडे व्यवस्थित पाठ करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 6, 8 ची कसोटी. 8 ची कसोटी आपण शिकलेलो आहोत. जशी 4 ची कसोटी आहे सेम 8 ची कसोटी आहे, फक्त इथं शेवटचे 3 नंबर, शेवटचे 3 अंकाला भाग जाणे, शेवटच्या 3 अंकाला भाग जाणे. ठीक आहे. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. किंवा शेवटचे 3 अंक काय पाहिजे ना आपल्याला? 0. शेवटचे 3 अंक 0 असणे, 0 असणे हे फॉलो होत असेल तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जाते. ओके. तर इथं स्टार पॉइंट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 7, 9 ची कसोटी. ज्या पद्धतीनं आपण 3 ची कसोटी पाहिली त्याच पद्धतीनं काय 9 ची कसोटी आहे. म्हणजे इथं जर संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येतील अंकाला जर अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. ठीक आहे. 9 ची कसोटी, 9 ची कसोटी. संख्येतील अंकाची बेरीज, संख्येतील अंकाच्या बेरजेला संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने निशेष भाग जाणे, 9 ने निशेष भाग जाणे. तर हा पॉइंट लक्षात ठेवायचा आपल्याला. ठीक आहे. कधी आपल्याला विचारलं तर 9 ने भाग देता आला पाहिजे. 10 ची कसोटी एकदम इझी आहे. पॉइंट नंबर 8, 10 ची कसोटी काय सांगते आपल्याला? 10 ची कसोटी एकक स्थानी काय पाहिजे? 0 हा अंक. एकक स्थानी 0 हा अंक असणे, हा अंक असणे. आणि लेटेस्ट मध्ये आज आपण 11 ची कसोटी शिकलो आणि 12 ची कसोटी शिकलो. 11 ची कसोटी आपण पाहिली, समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज करायची. आणि येणारी जी बेरीज आहे, एक तर त्यांची बेरीज करा. येणारी बेरीज ही 11च्या पटीमध्ये येत असेल तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जाते, किंवा त्यांची वजाबाकी करा आणि वजाबाकी जर 0 येत असेल तरी सुद्धा त्या संख्येला 11 ने निशेष भाग जाते. 12 ची कसोटी आजच पाहिली आपण. एकाच वेळेस ऍट अ टाइम दिलेल्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 12 ने सुद्धा निशेष भाग जाईल. तर हा आपला कसोट्याचा पाठ इथे संपला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्या पीडीएफ मधले क्वेश्चन चालू होईल. जसं पहिला आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे इथे, आहे की नाही? 28 या संख्येनंतरची 15वी समसंख्या कोणती? तर एक संख्या दिलेली आहे आपल्याला, कोणती? 28. 28 या संख्येनंतरची कोणती? 15वी कोणती संख्या काढायची? आपल्याला समसंख्या काढायची आहे. तर याच्यासाठी आपल्याला ट्रिक यूज करायची आहे, न की एक्झाम मध्ये हातावरती मोजणं. आपण जर मोजत बसलो 28 या संख्येनंतरची 15वी समसंख्या तर भरपूर वेळ लागेल. मॅक्झिमम 1 मिनिटाच्या समोर हा टाइम तुमचा जाऊ शकतो. परंतु ते जर आपण ट्रिकचा यूज केला तर तेच क्वेश्चन आपण 1 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकतो, किंवा 30 सेकंदाच्या आत आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर एक साधा आणि बेसिक क्वेश्चन घेऊ आपण याच्यासाठी. जसं फॉर एक्झाम्पल दोन्ही समसंख्या दिलेली आहे. कोणती? दोन्ही समसंख्या दिलेली आहे
आणि 2 या समसंख्येनंतर आपल्याला दुसरी समसंख्या काढायची आहे. तर ते 2 या समसंख्येनंतर दुसरी समसंख्या कोणती असायला पाहिजे? आता याचं उत्तर तर आपल्याला इझिली मिळून जाईल, आहे की नाही? 2 या समसंख्येनंतर दुसरी समसंख्या कोणती, हे तुम्ही बोटावर जरी मोजलं तरी याचं उत्तर येऊन जाईल. कारण 2 नंतर पहिली समसंख्या येईल 4 आणि त्याच्यानंतर कोणती येईल 6. पण याच्यासाठी आपण कुठेतरी एक ट्रिकचा यूज केलेला आहे. कारण हे जरी तुम्हाला बोटावर मोजता आलं तरी असे क्वेश्चन किंवा याच्यापेक्षा जास्त हाय लेवलचे क्वेश्चन ते तुम्हाला बोटावरती काढता येणार नाही किंवा ते लाईन फाडून काढता येणार नाही. त्याच्यामुळे आपण इथे ट्रिकचा यूज करू. ठीक आहे, काय करायचं इथे दोन्ही संख्या लिहायची. कोणती संख्या आहे? समसंख्या, आहे की नाही? समसंख्येनंतर आपल्याला समसंख्याच विचारलेली आहे, तर इथे +2 आणि मल्टिप्लाय काय करायचे 2 म्हणजे किती होईल? 2 गुणिले 2 म्हणजे किती? 4 आणि 4 + 2 म्हणजे किती? 6. आता हा क्वेश्चन तर आपण असाही मोजू शकतो. 2 नंतर येणारी पहिली समसंख्या राहील 4 आणि त्याच्यानंतर दुसरी समसंख्या राहील 6. ठीक आहे, हे उत्तर आपण दोन्ही पद्धतीने काढलेलं आहे. ठीक आहे, आता मी हा प्रश्न थोडा चेंज करतो. 2 या संख्येनंतर किंवा या समसंख्येनंतर दुसरी विषम संख्या कोणती? दुसरी विषम, एक शब्द मी चेंज केला इथं, फक्त एक शब्द समच्या ठिकाणी विषम हा शब्द पुट केला. समच्या ठिकाणी कोणता? विषम हा शब्द पुट केला. आता कोणती होईल? दुसरी समसंख्या, पहिली तर 2 ही समसंख्या आहे, त्याच्यानंतर आपल्याला दुसरी विषम संख्या काढायची आहे, मग 3 होईल आणि 3 ही पहिली विषम संख्या आणि त्याच्यानंतर काय होईल? 5. याच्यासाठी प्रोसेस काय करायची आपल्याला? दिलेली जी संख्या राहील ती संख्या लिहून घ्यायची, प्लस कितवी संख्या काढायची आपल्याला? दुसरी. मग इथं 2 करायचे, मल्टिप्लाय काय करायचे? 2. हा मल्टिपल फॅक्टर नेहमी आपल्याला ठेवायचा आहे. मल्टिप्लाय किती करायचे? 2. ठीक आहे, हा प्रोसेस मध्ये ते नेहमी राहील. त्याच्यानंतर फक्त एक प्रोसेस करायची आपल्याला, -1. आता हे सॉल्व्ह करायचं, उत्तर किती येईल? 2 + 2 म्हणजे किती? 4. 4 + 2 आणि -1. 4 + 2 म्हणजे किती? 6 आणि 6 मधून 1 गेले म्हणजे किती? 5. आता ही क्रिया आपण अशी सुद्धा करू शकलो मनाने, है की नाही? सर दोन्ही समसंख्या दिलेली आहे, या समसंख्येनंतर पहिली विषम संख्या कोणती येईल? 3 आणि त्याच्यानंतर दुसरी विषम संख्या कोणती येईल? 5. परंतु हे आपण काही ट्रिकचा यूज किंवा मेथडचा वापर करून हे आन्सर काढलेला आहे. ओके, तर आता या टाईपचे मोठे क्वेश्चन आपण याच पद्धतीने कसे सॉल्व्ह होते ते आपण क्वेश्चन नंबर 1 पासून चालू करू. पण त्याच्या अगोदर एक स्टार पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तो स्टार पॉइंट म्हणजे काय? कारण या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना मुलांची गडबड होऊन जाते किंवा मुलांची उत्तर चुकून जाते. तर इथं स्टार पॉइंट लक्षात ठेवायचा आपल्याला. स्टार पॉइंट नंबर फर्स्ट, समसंख्या दिलेली असेल आपल्याला, कोणती? समसंख्या, आणि समसंख्येनंतर जर समसंख्याच काढायची असेल. स्टार पॉइंट नंबर 2, विषम संख्या दिलेली आहे आपल्याला आणि विषम संख्येनंतर विषम संख्याच काढायची असेल. हे शब्द महत्वाचे आहे. काय दिलेलं आपल्याला? समसंख्या दिलेली असेल आणि समसंख्या नंतर आपल्याला समसंख्या काढणे असं विचारलं आणि विषम संख्या दिलेली आहे आणि विषम संख्या काढणं असं विचारलं, तर इथे एक प्रोसेस करायची आपल्याला. ती कोणती? लक्ष द्या इकडे. चला, इथे आपल्याला एक स्टार पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजेच काय? दिलेली संख्या लिहून घ्यायची आधी. दिलेली संख्या, त्याच्यानंतर प्लस कितव्या नंबरची संख्या काढायची ते? वी संख्या. ठीक आहे, इथं मल्टिप्लाय काय करायचे? 2. एवढा फॉर्मॅट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इथून फक्त -1 करायचा नाही. काय करायचं आपल्याला? जी दिलेली संख्या आहे ती दिलेली संख्या लिहायची, नंतर प्लस साइन लिहायचं, त्याच्यानंतर वी संख्या म्हणजे 5वी संख्या काढायची आहे, 6वी संख्या, 15वी, 105वी संख्या काढायची आहे, 17वी संख्या काढायची आहे. ते वी संख्या येईल, त्याला मल्टिप्लाय किती करायचे आहे? 2. -1 करायचा नाही. ठीक आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये? जर समसंख्येनंतर समसंख्या विचारलेलं असेल किंवा विषम संख्येनंतर विषम संख्या विचारलेलं असेल तेव्हा. ठीक आहे, आता स्टार पॉइंट नंबर नेक्स्ट लक्षात ठेवायचा आपल्याला इथे. स्टार पॉइंट नंबर 3,
समसंख्येनंतर जर आपल्याला विषम संख्या विचारली असेल किंवा स्टार पॉइंट नंबर 4 विषम संख्या दिलेली आहे आपल्याला आणि विषम संख्येनंतर आपल्याला समसंख्या विचारली असेल तर या परिस्थितीमध्ये काय करायचं आपण जे दिलेली संख्या ते दिलेली संख्या लिहून घ्यायचं. दिलेली संख्या प्लस कितव्या नंबरची संख्या काढायची आपल्याला ते लिहायचं. 20 संख्या मल्टिप्लाय 2 आणि फक्त इथून काय करायचं आपल्याला -1. ठीक आहे. तर -1 कधी करायचा आणि -1 कधी करायचा नाही तर हे आपल्याला या फॉर्मॅट मधून समजून येते. ठीक आहे. समनंतर विषम संख्या काढायची असेल किंवा विषम नंतर समसंख्या काढायची असेल तर -1 नेहमी करायचा आणि समसंख्येनंतर समसंख्या आणि विषम संख्येनंतर विषम संख्या काढायची असेल तर -1चं तिथं काही रोल येत नाही. ठीक आहे. ते फॉर्मॅट तुम्ही लिहून ठेवा बुक्स मध्ये किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. तर आता जाऊ आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट. चला अगदी साधा आणि सोपं एक्झाम्पल. आता इथून आपले सगळे क्वेश्चन जे आहे ते पीडीएफच्या स्वरूपातच होणार आहे. ठीक आहे. तर एक्झाम्पल नंबर फर्स्ट 28 या संख्येनंतरची 15वी समसंख्या कोणती. अगदी सिंपल आणि साधा असा क्वेश्चन विचारलेला आहे. 28 या संख्येनंतरची 15वी समसंख्या कोणती. तर इथे काय लक्षात ठेवायचं आपल्याला 28 ही संख्या दिलेली आहे आणि काढायचं काय समसंख्या. म्हणजे इथं आपल्याला समसंख्या दिलेली आहे आणि समसंख्येनंतर समसंख्याच काढायची आहे. तर प्रोसेस अगदी इझी आहे. काय करायचं 28 पहिले तर फॉर्मॅट लिहून घ्या. आपला कोणता फॉर्मॅट तयार होईल इथं सर समसंख्या दिलेली आहे आणि इथं समसंख्याच आपल्याला काढायची आहे आणि याच्यासाठी फॉर्मॅट आधीच पाहिला आपण आहे की नाही. मग लिहू आपण दिलेली संख्या समसंख्या प्लस 15वी संख्या. 15वी म्हणजे किती हे 15 नंतर काय करायचे आपल्याला 2. ठीक आहे. 15 नंतर काय करायचे आपल्याला 2. -1 करायचं आहे का या परिस्थितीमध्ये नाही. -1 तेव्हाच करायचा जर समनंतर विषम किंवा विषम नंतर सम विचारलं असेल तेव्हा. जर समनंतर सम किंवा विषम नंतर विषम हे जर विचारलं असेल तेव्हा मायनस करायचं नाही. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. मग इथे सॉल्व्ह करू आपण. 15 दोन्ही किती 30. 30 प्लस 28 म्हणजे किती 58. तर आपलं हे झालं उत्तर. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ओके. इझी आहे क्वेश्चन. तर फॉर्मॅट लक्षात ठेवायचे. पुढचे सगळे जे काही चॅप्टर होईल आपले किंवा जे क्वेश्चन होईल ते आपण विदाऊट फॉर्म्युल्यानं कुठेही फॉर्म्युला पाठ करण्याची गरज पडणार नाही आपल्याला. हे आपलं तुम्हाला सगळ्या लोकांना चॅलेंज आहे. ते चॅप्टर कोणतेही असो, पर्सेंटेज असो, नफा आणि तोटा असो किंवा सरळ व्याज चक्रवाढ व्याज असो. ठीक आहे. त्याच्यानंतर काळकाम वेग किंवा ट्रेन किंवा ॲलिगेशनचं चॅप्टर असो म्हणजे मिश्रण. याच्यामध्ये आपण फक्त ट्रिकचा आणि ट्रिकचाच वापर करणार आहे आणि कोणतीही परीक्षा असो IBPS असो किंवा TCS चे सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी लायबर राहाल. तर पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 2 कडे. चला क्वेश्चन नंबर 2. 16 नंतरची 52वी विषम संख्या कोणती. 16 नंतरची 52वी विषम संख्या कोणती. तर एकदम इझी आहे. आधी फॉर्मॅट तयार करून घ्यायचा आपल्याला. काय फॉर्मॅट दिलेला आहे सर 16 ही संख्या दिलेली आहे आणि काढायचं काय विषम संख्या. ठीक आहे. 16 संख्या दिलेली आहे आणि काढायचं आपल्याला विषम संख्या. तर या फॉर्मॅट मध्ये काय लक्षात ठेवायचं आधी फॉर्मॅट लिहून घ्यायचं. 16 ही कोणती संख्या आहे समसंख्या. कोणती आहे सम आणि काढायची कोणती आहे आपल्याला विषम संख्या. मग शेवटी आपल्याला -1 करावं लागेल का तर बिलकुल इथे आपल्याला -1 करण्याची गरज आहे. चला 16 ही संख्या लिहून घ्या. 16 प्लस कितवी संख्या काढायची आहे 52वी. 52वी गुणेला काय करतो आपण 2 आणि मायनस काय करायचं आहे लास्ट 1. -1 लास्ट का केलेला आहे आपण कारण समनंतर काय काढायचं आपल्याला विषम संख्या. चला हे सॉल्व्ह करा. किती होते 52 गुणेला 2 म्हणजेच किती 104. 104 प्लस 16 ऍडिशन करा आणि -1. 16 प्लस 104 म्हणजे किती 120 आणि 120 - 1 म्हणजे किती 119. मग ऑप्शनला दिसते का आपल्याला तर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. एवढं इझी आणि साधा क्वेश्चन आपण किती एकदम फास्ट. आता हेच जर तुम्ही बोटावर मोजतो म्हटलं तर याला कमीत कमी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू शकते. ठीक आहे.
नंतर 16 नंतरची 52 विषम संख्या तुम्ही 17 मोजणार, 19 मोजणार, 21 मोजणार, 23, त्याच्यानंतर 25 आहे की नाही, 27, 29, 31, 33, 37, 39, 41. तर अशा टाईपचे आपण क्वेश्चन जर रीड करत गेलो तर ते आपल्याला खूप दूर राहील, एक्झामही दूर होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही जी ट्रिक आहे ही ट्रिक आपल्याला यूज करायची आहे. चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 3 कडे. 37 नंतरची 18वी समसंख्या कोणती? चला, संख्या दिलेली आहे आपल्याला 37 आणि काढायचं कोणती आहे? समसंख्या. काय दिलेलं आहे आपल्याला? फॉर्मेट कोणता तयार होते? सर विषम संख्या दिलेली आहे आपल्याला आणि विषम संख्येनंतर काय काढायचं आहे आपल्याला? समसंख्या. विषम संख्येनंतर काय काढायचं आहे आपल्याला? समसंख्या. मग इथे काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला? फॉर्मेट आपला विषम नंतर सम दिलेला आहे सर, -1 इथे करायचं आपल्याला. चला मग 37 प्लस कितवी संख्या? 18वी संख्या मल्टिप्लाय काय करायचं आहे? 2. विषम नंतर सम विचारलं त्याच्यामुळे -1. ठीक आहे, चला 18 गुणिला 2 म्हणजे किती? 36 आणि 36 प्लस हे 37 आणि -1. हे सॉल्व्ह करा, इझी आहे. ठीक आहे, हा चला 37 मधून 1 गेले म्हणजे किती? 36 आणि 36 मध्ये 36 मिळवले किती झाले? 72. तर आपले आन्सर किती येईल? 72. आता तुम्ही हे पेजवर मोजून जरी पाहिलं तरी उत्तर तुमचं किती यायला पाहिजे? 72 यायला पाहिजे. हे तुम्ही घरी तुमच्या टॅली करू शकता, पण टॅली करण्याची गरज नाही. 100% हे तुमचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 4 कडे. चला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. 45 नंतरची 83वी समसंख्या कोणती? काय विचारलं आपल्याला इथे? 45 ही संख्या दिलेली आहे आणि समसंख्या विचारलेला आहे. आधी डिसाईड करायचं 45 ही संख्या सम आहे की विषम संख्या आहे. तर इथे स्पष्ट आपल्याला लक्षात येते की सर इथे एकक स्थानी 5 हा अंक दिलेला आहे आणि एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी एखादा अंक आलेला असेल तर ती विषम संख्या राहते. म्हणजे इथं फॉर्मेट तयार होईल आपला. कोणता होईल? सर विषम संख्या दिलेली आहे आपल्याला आणि विषम संख्येनंतर कोणती संख्या काढायची आपल्याला? समसंख्या. तर फॉर्मेट तुम्हाला माहिती आहे की नाही? -1 करावं लागेल का आपल्याला फॉर्मेट मध्ये? तर बिलकुल करावं लागेल, आहे की नाही? कारण आपल्याला विचारलेलं इथं विषम नंतर काय विचारलं? समसंख्या. दिलेली संख्या लिहिली आपण, प्लस साइन टाकला, त्याच्यानंतर 83 गुणिला किती? 2 आणि -1. हे सॉल्व्ह करा. 166 प्लस इकडे किती? 45 आणि मायनस किती? 1. 166 मधून आपण 1 मायनस करू म्हणजे 45 प्लस 165. याची ऍडिशन करून टाका. चला 5 प्लस 5 म्हणजे किती? 10. हातचा आला किती? 1. 6 4 10 आणि 1 11. हातचा आला पुन्हा 1 आणि 1 प्लस 1 म्हणजे किती? 2. आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 210. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. तर या टाइपचे तुम्ही क्वेश्चन अगदी फॉर्मेट नुसार जर गेले तर काही वेळ लागत नाही. फक्त तुमचे कॅल्क्युलेशन थोडे फास्ट पाहिजे. कॅल्क्युलेशन फास्ट असेल आणि सॉल्व्ह करण्याची जर पद्धत आणि मेथड तुम्हाला माहिती असेल तर ते क्वेश्चन आपण 30 सेकंदाच्या आत सॉल्व्ह करू शकतो. काय दिलेलं होतं या क्वेश्चन मध्ये? 45 ही विषम संख्या दिलेली होती आणि त्याच्यानंतर काय काढायचं होतं आपल्याला? समसंख्या. म्हणजे शेवटी आपल्याला -1 करायचं आहे. आपण काय केलं? दिलेली संख्या लिहिली, वी संख्या म्हणजे इथं 83वी संख्या विचारली आणि मल्टिप्लाय किती? 2. लास्ट मध्ये काय केलं आपण? -1. कॅल्क्युलेशन करा, उत्तर आपलं किती आलं? 210. ठीक आहे, इझी आहे क्वेश्चन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5. हे क्वेश्चन थोडे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे आणि एक्झाम मध्ये 100% येण्याची गॅरंटी आहे. ठीक आहे, आपण जे क्वेश्चनची सिरीज इथे घेऊन राहिलेलो आहे ते फक्त पोलीस भरतीलाच नाही तर TCS आणि IBPS जेवढ्या काही एक्झाम घेतील ते सरळ सेवा असो किंवा कुठली, इव्हन तुम्ही SSC ची MTS एक्झाम जरी दिली आणि बँकिंग साठी प्रिपरेशन जरी केलं तरी सुद्धा हे आपले फॉर्मेट तुम्हाला नेहमी एक्झाम मध्ये कामी येईल. ठीक आहे, आता एक संख्या दिलेली आहे आपल्याला B-3 ही समसंख्या आहे. तर त्या नंतरची 16वी समसंख्या कोणती? आता हा जो क्वेश्चन आहे थोडा हाय लेवल वरती गेलेला आहे की नाही? आता संख्या नाही दिलेली आहे आपल्याला तर संख्याच्या स्वरूपात एक आपल्याला चल वापरलेला आहे आणि म्हणजे एक लेटर वापरलेला आहे आणि -3 केले आहे. प्रोसेस तीच ठेवायची आपल्याला. काय करायचं? B-3. आता हे आपल्याला ओळखता येईल का समसंख्या आहे की विषम संख्या आहे? नाही ओळखता येत, परंतु त्यांनी एक शब्द दिलेला आहे, ही समसंख्या आहे की नाही? B-3 ही एक समसंख्या आहे असं म्हटलेलं आहे. मग समसंख्येनंतर काय काढायचं आपल्याला? समसंख्या. फॉर्मेट तयार होईल आपला.
समसंख्येनंतर काय, समसंख्या काढणे. मग आता फॉर्मॅट तेच आहे, दिलेली संख्या लिहू आपण b-3 प्लस प्लस पुढे काय करायचं आपल्याला, सोडावी, मल्टिप्लाय काय करतोय आपण 2. आता -1 करण्याची गरज आहे का आपल्याला, नाही, कारण इथे काय विचारलं आपल्याला, समसंख्येनंतर समसंख्या विचारलेला आहे की नाही. मग इथे इझिली सॉल्व्ह होते. 16 दोन्ही किती, 32 प्लस इकडे किती आहे b-3. चला 32 मधून 3 मायनस करू आपण, ठीक आहे. आता 32 मधून 3 मायनस केल्यानंतर किती येईल, बी जैसे ते, इथून मायनस केल्यानंतर किती येईल 29. कोणते 29, +29 की -29, तर इथे साईन यायला पाहिजे कोणतं, +29, कारण इथं मोठ्या संख्येचं साईन कोणतं आहे, प्लस. त्याच्यामुळे आपलं करेक्ट उत्तर काय राहील, b+29. इथे चुकी होऊ शकते कारण ऑप्शनला दोन्ही टाईपचे प्रश्न उत्तर राहते. इथे बघा b-29 हे सुद्धा दिलेलं आहे आणि b+29 सुद्धा, हे सुद्धा दिलेलं आहे, ठीक आहे. b-29 आणि b+29, तर आपलं उत्तर काय आलं, b+29. दिस इज युअर करेक्ट आन्सर, ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण ते 5 हे क्वेश्चन कंप्लीट केले. उद्यापासून आपली क्वेश्चनची स्ट्रेंथ थोडी वाढणार आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर पुढे 6वा क्वेश्चन आहे की नाही, 7वा, 8वा, 9वा या टाइपचे क्वेश्चन आपण उद्यापासून पुन्हा कंटिन्यू करू. थोडे पुढे क्वेश्चनची लेवल हार्ड होत जाईल, ओके. तर चलो, आजचं सेशन आपण इथे स्टॉप करू, उद्यापासून पुन्हा कंटिन्यू करू. टिल गुड डे, गुड बाय, धन्यवाद.